नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. या व्हिडिओमध्ये भाग 1 अपठित गद्य आणि भाग 2 व्याकरण हे दोन्ही विभाग संपूर्ण उत्तरांसह पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, उतारा. पाणी हे जीवनाचे आधार आहे. पाण्याशिवाय सजीवांचे अस्तित्व अशक्य आहे. वाढती लोकसंख्या, जंगलतोड आणि पाण्याचा अपव्यय यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पावसाचे पाणी साठवावे आणि जलसंधारणाची कामे करावीत. पाणी वाचवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. योग्य पर्याय निवडा. पाणी हे डॅश डॅश आहे. खेळाचे साधन. जीवनाचा आधार. संपत्ती. इंधन. पाणी हे जीवनाचा आधार आहे. पर्याय हे बरोबर आहे. पाण्याची टंचाई कशामुळे निर्माण होते? पाण्याचा योग्य वापर. जंगलतोड आणि अपव्यय. वृक्षारोपण. स्वच्छता. पाण्याची टंचाई, जंगलतोड आणि अपव्यय यामुळे निर्माण होते. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पाण्याची टंचाई का निर्माण होते? वाढती लोकसंख्या, जंगलतोड आणि पाण्याचा अपव्यय यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते. पाणी वाचवण्यासाठी काय करावे? पावसाचे पाणी साठवावे, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि जलसंधारण करावे. जलसंधारण म्हणजे काय? पाणी साठवून त्याचे संवर्धन करणे म्हणजे जलसंधारण. पाणी वाचवणे कोणाची जबाबदारी आहे? पाणी वाचवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रश्न तिसरा, उतार्याला योग्य शीर्षक द्या. उत्तर, जलसंवर्धनाचे महत्त्व. प्रश्न चौथा, पाणी वाचवणे का आवश्यक आहे? तुमच्या शब्दात 4 ते 5 वाक्ये लिहा. पाणी हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय कोणतेही सजीव जगू शकत नाही. वाढत्या पाण्याच्या टंचाईमुळे पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने पाणी वाचवून भविष्यातील पिढ्यांसाठी ते जपले पाहिजे. भाग 2 व्याकरण. प्रश्न पहिला, समानार्थी शब्द लिहा. पृथ्वी बरोबर धरती. सूर्य बरोबर रवी. प्रश्न दुसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा. मोठा बरोबर लहान. सत्य बरोबर असत्य. प्रश्न तिसरा, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्प्रचार, हातभार लावणे. अर्थ, मदत करणे. वाक्य, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावला. प्रश्न चौथा, काळ ओळखा. मी शाळेत जातो. उत्तर, वर्तमान काळ. आम्ही काल खेळलो. उत्तर, भूतकाळ. प्रश्न पाचवा, वाक्य शुद्ध करून लिहा. मला पुस्तक वाचायला आवडते. मला पुस्तक वाचायला आवडते हे वाक्य आधीच शुद्ध आहे. तो रोज वेळेवर शाळेत जातो. तो रोज वेळेवर शाळेत जातो हे वाक्यही शुद्ध आहे.